नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. व्हेजमध्ये पावभाजी, मिसळपाव, वडापाव, ब्रेड सँडविच, कच्ची दाबेली, शेवपाव, ब्रेड बटर अशी पावांच्या पदार्थांची विविधता आढळते. तसं नॉनव्हेजमध्ये नाही. नॉनव्हेजमध्ये फक्त भुर्जी पाव आणि खिमा पाव. म्हणूनच आज आपण नॉनव्हेजचा एक वेगळा प्रकार पाहतोय. आज आपण पाहतोय सुकट पाव. कमीत कमी साहित्यात, कमीत कमी वेळात, करायला सोपा आणि खायला तर त्याहूनही सोपा. चमचमीत सुकट पाव. सुकट पाव करण्यासाठी प्रथम आपल्याला सुकी सुकट आणि रस्सा सुकट अशा सुकटीच्या 2 भाज्या कराव्या लागणार आहेत. त्या कशा करायच्या ते प्रथम आपण पाहूया. प्रथम आपण सुकी सुकट करूया. सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी सुकट 3-4 वेळा अगदी हलक्या हातानं पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची. आपल्याला सुकटीतील फक्त रेती माती काढायची. खूप सुकट आपल्याला चोळून धुवायची नाही, अगदी हलक्या हातानं धुवायची. सुकट धुवून झाल्यानंतर ही सुकट आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची, व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि 10 मिनटं ही चाळणी आपल्याला अशीच ठेवून द्यायची, जेणेकरून सुकटीतलं सगळं पाणी निथळून जाईल. आता मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला 10-12 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, मूठभर कोथिंबीर, पाव चमचा मीठ आणि अगदी आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला मिक्सरवर बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. तर गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली सुकट घालायची आणि ही सुकट आपल्याला मंद आचेवर थोडीशी कोरडी होईपर्यंत परतत राहायची. सुकटीतलं पाणी उडून जाऊन सुकट थोडी कोरडी होऊन ती फडफडीत व्हायला हवी इतपतच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. हे पहा, आपली सुकट अगदी फडफडीत भाजून झालेली आहे. आता ही सुकट आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. आता आपल्याला गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये 4 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं. जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये आपल्याला 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे. पाव चमचा मीठही घालायचे आणि हा कांदा आता आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कांदा मोठ्या आचेवर परतायचा नाही आहे, तर मध्यम आचेवर परतायचा आहे. हे पहा, आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे. आता यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला 2 मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे. अशा प्रकारे टोमॅटो परतून घेतला ना तर त्याचा कच्चा उग्रदर्भ उडून जातो. आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेल्या हिरव्या पेस्टपैकी 2 चमचे पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट देखील आपल्याला अगदी 1 मिनिट कांदा टोमॅटो बरोबर एकसारखी परतत राहायची आहे. आता कढईवर झाकण ठेवायचे आणि 5 मिनटं दरदरून वाफ काढायची आहे. अशा प्रकारे 5 मिनटं दरदरून वाफ काढली ना तर आपला टोमॅटो मऊ पडेल, चांगला शिजेल. 5 मिनिटांनंतर झाकण काढायचे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये तिखट लाल मिरची पावडर किंवा घरचा मसाला किंवा कोणताही फिशचा मसाला वापरू शकता. आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे. हे पहा, अगदी 2-3 मिनिटातच आपल्या मसाल्यानं तेल सोडायला सुरुवात केली. आता यामध्ये आपल्याला परतून घेतलेली सुकट घालायची आहे. हो, परंतु सगळी सुकट घालायची नाही आहे. अर्धी वाटी सुकट तशीच ठेवून द्यायची रस्सा भाजीसाठी. सुकट मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि यावर थोडासा पाण्याचा हापका मारायचा आहे, म्हणजे सुकट मसाला खाली लागणार नाही आणि वाफही चांगली निघेल. आपली सुकट मसाल्यामध्ये फक्त मिक्स झाली आहे, शिजली नाही आहे, म्हणून आपल्याला कढईवर झाकण ठेवायचे आणि झाकणावर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचे, म्हणजे वाफ खाली पडेल आणि आपली सुकट शिजेल. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि मंद आचेवर या सुकटीला आपल्याला 10 मिनटं दरदरून वाफ काढायची आहे. 10 मिनिटानंतर झाकण काढायचे. पाहताना तुम्ही आपल्या सुकटीला रंग किती मस्त आला आहे आणि सुकट ओलसर देखील झाली आहे आणि सुकटीनं तेलही मस्तपैकी सोडलेलं आहे. आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. गॅस बंद करायचा आहे. आपला सुकट मसाला म्हणजे सुकी सुकट तयार झाली आहे. सुकट मसाला तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण सुकटीपेक्षा जास्त घ्यायचं आहे. एक वेळ टोमॅटो तुम्ही कमी वापरा, आपण कांदा जास्त वापरायचा आहे. आपला झणझणीत चमचमीत रंगतदार सुकट मसाला म्हणजे सुकी सुकट तयार झाली आहे. तयार झालेली ही सुकट आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची. आता आपण लगेच सुकटीची रस्सा भाजी तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये 4 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा, पाव चमचा मीठ घालायचे, अर्धा बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला 2-3 मिनिटं रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे. यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी हिरवी चटणी केली होती ना, ती उरलेली सगळी चटणी घालायची. चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि फक्त 1 मिनिट मंद आचेवर एकसारखी परतत राहायची. यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर घालायची. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. उरलेली अर्धी वाटी सुकट घालायची. सुकट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ही सुकट देखील आपल्याला मंद आचेवर फक्त 1 मिनिट परतून घ्यायची आहे.
यानंतर यामध्ये आपल्याला 2 वाट्या गरम पाणी घालायचे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी घातलं ना की आपल्या रश्श्याला चव छान येते. आपण जी कांदा, टोमॅटो, अर्धी वाटी सुकट हे प्रमाण घेतले ना, तेवढ्यासाठी 2 वाट्या पाणी अगदी पुरेसं आहे. एक आमसुलाची पाकळी देखील घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर या रश्श्याला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे. आमसुलाची पाकळी रश्श्यामध्ये नक्की घाला, त्यामुळे चव तर छान येतेच, शिवाय आपली भाजी देखील आपल्याला बाधत नाही. आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 10 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. परंतु झाकण आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही आहे, चमचा ठेवायचा आणि मग त्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे थोडी फट राहते. अशी फट राहिली ना की आपल्या भाजीला तर्री छान येते. 10 मिनिटानंतर झाकण काढायचे. पाहताय ना तुम्ही आपल्या भाजीला रंग किती मस्त आला आणि मी म्हटल्याप्रमाणे तर्रीसुद्धा सुटली आहे. आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपला झणझणीत चमचमीत रंगतदार सुकट रस्सा तयार झाला आहे. हा सुकट रस्सा देखील आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. आपली सुकी लपथबीत सुकट आणि सुकट रस्सा भाजी दोन्ही भाज्या तयार झालेल्या आहेत की नाही, अगदी साध्या सुद्धा, करायला अगदी सोप्या, अगदी घरगुती पद्धतीच्या. या दोन्ही भाज्यांचा आस्वाद आपण पोळी भाकरी या बरोबर तर नेहमीच घेत असतो, परंतु आज आपण पावाबरोबर यांचा आस्वाद घेणार आहोत. आपण पावभाजी, मिसळपाव, वडापाव याबरोबर या लादी पावांचा आस्वाद नेहमीच घेत असतो, परंतु आज आपण सुकट बरोबर याचा आस्वाद घेणार आहोत, म्हणजे आपण सुकट पाव करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक लादी पाव अशा पद्धतीनं उलगडून घ्यायचा आहे. त्यानंतर पावाच्या एका भागावर आपल्याला एक कांदा स्लाइस, एक टोमॅटो स्लाइस आणि थोडासा बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे. यानंतर पावाच्या दुसऱ्या भागावर आपल्याला आपण जो सुकट मसाला तयार केला ना, म्हणजे सुकी सुकट तयार केली आहे, त्यातले 2 चमचे सुकट यावर घालायचे, व्यवस्थित पसरवून घ्यायची. पाव बंद करायचा आहे आणि तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचा आहे. दुसरा पाव देखील आपल्याला या पद्धतीनंच भरून घ्यायचा आहे. आपण आज कांदा, टोमॅटो आणि कोबीचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं इतर सॅलडही इथे वापरू शकता. तुम्हाला जर प्लेन पाव वापरायचे नसेल तर तुम्ही पावांना टोमॅटो केचप सॉस किंवा तुमच्या आवडीची चटणी लावून घेऊ शकता. आपले दोन्ही पाव स्टफ करून झालेत. आता आपल्या आवडीप्रमाणे सलाड आणि सुकट रस्सा भाजी घ्यायची आहे. नॉनव्हेजमध्ये खिमा पाव, भुर्जी पाव हे नेहमीच आहे, परंतु काहीतरी वेगळं म्हणून अशा प्रकारे सुकट पाव करायला काय हरकत आहे. एकदा 2 भाज्या करून ठेवायच्या, पोळी नको, भाकरी नको आणि भातही नको. शिवाय अगदी कमी साहित्यात, वाटण घाटण नको आणि वाढायचा त्रासही नको. अगदी कमी वेळात, करायला सोपा आणि खायला तर त्याहूनही सोपा. आपण जे आज प्रमाण वापरले ना ते 3 जणांसाठी पुरेसं. मी इथे आज पाव शेकून घेतलेले नाहीये, तुम्ही शेकूनही घेऊ शकता किंवा बटर मसाला लावूनही घेऊ शकता. मग तुम्ही सुद्धा खिमा पाव, भुर्जी पाव असं नेहमीपेक्षा वेगळं म्हणजे सुकट पाव करण्याचा एकदा तरी प्रयत्न करा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.